नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा अद्भुत ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे संजीवनी मंत्र सिद्ध झाला होता. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी विवाह करण्यासाठी कोणताही मुहूर्त, तिथी, नक्षत्र बघण्याची गरज नाही. होय मित्रांनो, इथे बिना मुहूर्ताचे लग्नविधी पार पडतात आणि अशी श्रद्धा आहे की येथे केलेले लग्न नेहमी सफल होतात. मित्रांनो, यामागे एक अतिशय रंजक आणि पौराणिक कथा आहे जी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या ठिकाणामागील रहस्य जाणून घ्या. कदाचित भविष्यात तुम्हालाही विवाह करताना याचा नक्कीच लाभ होईल. म्हणून हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच तुम्हाला या ठिकाणाबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर मग सुरू करूया आजचा हा अद्भुत प्रवास. गुरु शुक्राचार्य मंदिर. कोपरगाव येथे शुक्राचार्य यांचे मंदिर आहे. या मंदिरात शुभ कार्य, विवाह करण्यास कोणतेही मुहूर्त लागत नाही असे जगातील एकमेव मंदिर असल्याची भक्तांची धारणा आहे. कोपरगाव हे भृगु ऋषीचे पुत्र व दैत्यांचे गुरु शुक्राचार्य उर्फ भार्गव यांचे हे कर्मस्थान असून त्यांनी तप व वास्तव्य केलेला हा परिसर आहे. त्यामुळे यास ऐतिहासिक तितकेच पौराणिकही महत्त्व प्राप्त झाले असून त्याची आख्यायिका अशी आहे. समुद्र मंथनातून देवांना अमृत मिळाल्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले. त्यामुळे दैत्यकुळांचा नाश हा निश्चित झाला. तो होऊ नये व दैत्यकुळ पुढेही चालू राहावे त्यासाठी दैत्यांनाही अमरत्व प्राप्तीसाठी पर्याय असणे जरुरीचे वाटल्याने दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी शंकराची अतिघोर तपश्चर्या करून गायत्री व महामृत्युंजयापासून तयार झालेला संजीवनी मंत्र, की ज्या योगे मृत झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकेल असा मंत्र शंकराकडून प्राप्त करून घेतला व त्या मंत्राच्या आधारे ते मृत झालेल्या दैत्यांना पुन्हा जिवंत करून देवाविरुद्ध युद्धासाठी संजीवन करत. त्यामुळे दैत्यांचा संहार व नाश करणे देवांना क्रम प्राप्तच झाले. त्यासाठी देवांनी बृहस्पतीकडे जाऊन यावर उपाय विचारला. बृहस्पतीने देवांना असे सांगितले की जर हा संजीवनी मंत्र लोप पावला तर या मंत्राचा काहीही प्रभाव चालणार नाही व गेलेले दैत्य पुन्हा जिवंत होऊ शकणार नाही. त्यासाठी शुक्राचार्याकडून या मंत्राची दीक्षा घेणे अथवा मंत्र लोप करणे याशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून सर्व देव व बृहस्पती या सर्वांनी हा संजीवनी मंत्र हस्तगत करण्यासाठी बृहस्पती पुत्र कच याची नेमणूक केली व त्यास गुरु शुक्राचार्य यांच्याकडे पाठवले. कच जेथे संजीवनी विद्या प्राप्तीसाठी आला ते हे स्थान असून शुक्राचार्य मंदिर हे गुरु शुक्राचार्याचे स्थान आहे. ते पूर्व गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर म्हणजेच ऐल तीरावर होते व कच जेथे गुरु सेवेकरता आला ते स्थान गोदावरीच्या पैल तीरावर होते. ते स्थान कचेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध असून ते शुक्लेश्वर मंदिराच्या उत्तर पूर्व बाजूस असून ते शुक्राचार्य व कचेश्वर यांचे एकत्रित पिंडीच्या स्वरूपात स्थापित आहे. गोदावरीच्या ऐल तीरावर गुरुचे स्थान व पैल तीरावर शिष्याचे स्थान आहे. पूर्वीच्या नदीवरील घाट व त्याच्या खुणा अजूनही मंदिराच्या समोरील श्री विष्णू व गणपती मंदिराजवळ दिसून येतात. त्याच ठिकाणी गुरु शुक्राचार्य यांच्याकडून कच व देवयानी यांना हा संजीवनी मंत्र मिळवल्याचे संजीवनी पाराचे स्थान असून त्यात मंत्र मिळाल्यानंतर स्वर्गातील देवगण कचेश्वरावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आले. त्यामुळे देवांच्याही पिंडीच्या स्वरूपात प्रतिकात्मक मूर्ती आपणास पाहावयास मिळतील. हे स्थान अत्यंत जागरूक असून पावणारे आहे अशी भक्तांची धारणा आहे. गुरुची सेवा करण्यासाठी सर्व शिष्य कच्यासह रोज पैल तीरावर ऐल तीरावर म्हणजेच हल्लीच्या शुक्लेश्वर मंदिराच्या स्थानावर नित्य नियमाने येत असत. या शिष्यांना नदीच्या विशाल पात्रातून येण्या जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून शुक्राचार्यांनी आपल्या हाताचा कोपर मारून नदीचा प्रवाह बदलला. आज जो गोदावरी नदीचा प्रवाह आपणास दिसत आहे तो बदललेला प्रवाह आहे. हाताच्या कोपराने नदीचा प्रवाह बदलल्यामुळे या भागास कोपरगाव असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. सर्व शिष्यामध्ये कच हा अत्यंत भक्तिभावाने गुरुची सेवा करत असल्यामुळे साहजिकच तो सर्व शिष्यामध्ये गुरुचा लाडका शिष्य होता. ही गोष्ट इतर दानवांना सहन होत नसे. त्यामुळे कच्यावर दानवाची फार वाईट दृष्टी होती. द्वेषापोटी त्यांनी कच्यास 2 वेळा ठार मारूनही टाकले.
गुरु शुक्राचार्यांना देवयानी नावाची एकुलती एक कन्या होती. तिचा कचावर जीव जडला होता. त्यामुळे तिने कचास दोन्ही वेळा वडिलाकडून संजीवनी मंत्राद्वारे जिवंत करून घेतले. परिणामी सर्व दैत्य संतापले व त्यांनी कचाचा संपूर्ण नायनाट करण्याचे ठरवले. पुन्हा तिसऱ्यांदा कचास ठार मारून त्याच्या शरीराची राख केली व ती राख आपले गुरु शुक्राचार्य यांना सोमरसातून प्राशन करविली. दैत्यांचे गुरु असल्यामुळे शुक्राचार्य हे सोमरस प्राशन करीत असत. त्याचा गैरफायदा घेऊन दैत्यांनी डाव साधला. कच दिसेना म्हणून देवयानीने आपल्या वडिलाकडे कचासाठी पुन्हा हट्ट धरला. यावेळी अंतर्ज्ञानात गुरूंनी पाहिल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की कच हा आपल्या पोटात आहे. ही गोष्ट त्यांनी आपली लाडकी व एकुलती एक कन्या देवयानी हीच सांगून कचास जिवंत करणे अवघड असल्याचे सांगितले. तरीही देवयानीने कसेही करून कचास जिवंत करा हा आग्रह धरल्यामुळे शुक्राचार्यांनी देवयानी सांगितले की जर कच जिवंत झाल्यास तो माझे पोट फाडून बाहेर येईल व मी मृत पावेल. त्यावर देवयानी हिने आपले वडील शुक्राचार्य यांना असे सुचवले की आपण मला संजीवनी मंत्र शिकवावा. त्यायोगे मी तो मंत्र म्हणून आपणास जिवंत करते. मुलीच्या हट्टाने व मद्य व्यसनामुळे जी गोष्ट घडून गेली ती गेली. शुक्राचार्यांनी हा मंत्र आपली कन्या देवयानीस सांगितला. तो कचाने शुक्राचार्यांच्या पोटात असताना ऐकला. कच जिवंत होऊन गुरूंचे पोट फाडून बाहेर आला. शुक्राचार्य मृत झाले, परंतु देवयानीने संजीवनी मंत्राने पुन्हा त्यांना जिवंत केले. ही घटना जेथे घडली तो संजीवनी पार मंदिरासमोर साक्ष देत आहे. संजीवनी मंत्र हा गुरु शुक्राचार्य, देवयानी व कचदेव यांनी ऐकल्यामुळे तो षटकर्णी झाला व मंत्राचा लोप झाला. अशा तऱ्हेने या मंत्राचा प्रभाव शिल्लक न राहिल्यामुळे दैत्यांना पुन्हा जिवंत करण्याची शक्ती शुक्राचार्यामध्ये राहिली नाही. देवांचे कार्य साध्य झाल्यामुळे मूळ देवलोकी जाण्यास कच निघाला. परंतु आश्रमात आल्यापासून देवयानीचे कचावर प्रेम जडल्यामुळे तिने त्यास लग्नासाठी याचना केली. पण आपण दोघेही एकाच वडिलाच्या उदरातून बाहेर आल्यामुळे आपले नाते हे गुरुबंधू व गुरु भगिनीचे झाल्यामुळे मी तुला वरू शकत नाही असे सांगितले. या गोष्टीचा राग येऊन व अपेक्षाभंगाच्या दुःखामुळे देवयानीने कचास शाप दिला की तू जी विद्या प्राप्त करून चाललास त्या विद्येचा तुला व कोणाचाही कधीही उपयोग होणार नाही. देवयानीची शापवाणी ऐकून कचानेही देवयानीस शाप दिला की तू ब्राह्मण कन्या असूनही तुझा विवाह ब्राह्मण पुत्राशी होणार नाही. पुढे ही शापवाणी खरी ठरून देवयानी हिचा विवाह क्षात्र कुळातील ययाती राजाशी झाला. अशी ही पौराणिक कथा आहे. आजही शुक्राचार्याचे हे स्थान त्यांच्या तपोबलाने पुनीत झाल्यामुळे या भूमीवर जी जी विवाह कार्य होतात त्यासाठी मुहूर्त, वेळ, नक्षत्र, तिथी यांचा कोणताही दोष लागत नाही. येथे केव्हाही विवाह होतात. या सर्व गोष्टींची साक्ष हा परिसर देत असून देवळाच्या ओवऱ्या पूर्वी येथे असलेल्या पेशव्यांच्या वाड्याच्या अवशेषातून बांधलेल्या आहेत. तसेच समोर श्री विष्णू व गणपती यांचे मंदिरे आहेत. श्री विष्णूचे मंदिर हे काळ्या गुळगुळीत दगडातून बांधले असून मंदिराच्या पायथ्याशी पूर्वे नदीचा घाट होता. त्याच्या खुणा व शिलालेख आजही बघावयास मिळतो. तसेच दोन्ही मंदिराच्या मध्यात संजीवनी पार म्हणजे येथे कचास संजीवनी विद्या प्राप्त झाली व कच आणि देवयानी यांनी एकमेकास शापित केले त्याचे हे स्थान असून याचे उत्तर पूर्वेस शुक्राचार्य शिष्य कचदेव यांचे गुरुसह मंदिर व ओवऱ्या असून त्या स्थळी संजीवनी मंत्र देतेवेळी श्री शंकर भगवान गुप्त रूपाने येथे आल्यामुळे त्यांचेही श्री त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. श्री शंकर भगवान येथे गुप्त रूपाने आल्यामुळे सदर मंदिरासमोर नंदीची स्थापना झालेली नाही. कचेश्वर मंदिरात सेवा घालण्याची रिवाज आहे. तर मित्रांनो, अशी अद्भुत आणि चमत्कारिक कथा आहे कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराची, जिथे आजही श्रद्धेने केलेले विवाह मुहूर्ताशिवाय सफल होतात अशी भक्तांची अतूट श्रद्धा आहे. संजीवनी मंत्र, कच आणि देवयानी यांची कथा आणि गुरु शिष्य परंपरा आपल्याला एक मोठा संदेश देतात. ज्ञान, विश्वास आणि कर्म यांची शक्ती किती महान आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच पौराणिक, रहस्यमय आणि भक्तिमय माहिती पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. हर हर महादेव.